काल मच्छिंद्रनाथाचं आणि काणिफनाथां गोरक्षनाथाचा जन्म आणि त्यानंतर गहिनीनाथांचा जन्म. मच्छिंद्रनाथांचा जो प्रवास आहे तो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओढला गहिणी प्रती. हा जो वारकरी संप्रदायाचा अधिष्ठाता असलेला जो प्रवास आहे त्या प्रवासाचं कालपर्यंतचं जे निरूपण होतं ते झालेलं होतं. म्हणजे गहिनीनाथांचा जन्म झाला आणि गहिनीनाथांच्या जन्मानंतर जी नवनाथ भक्तिसारमध्ये 10 अध्याय जे झालेत, हे पहिले 10 अध्याय वारकरी संप्रदायाचे जे जनक आहेत त्या जनकांचे खरे तर पितामह मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ, त्यानंतर निवृत्तीने ज्ञानदेवांना सगळं ज्ञान दिलं. असा हा वारकरी संप्रदायाचा जो प्रवास होता हा त्या सगळ्या नवनाथ भक्तिसार कथेच्या 10 अध्यायांमध्ये येऊन पोचतो. म्हणजे पहिले 10 अध्याय जर खऱ्या अर्थानं पाहिले तर वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक माणसाने नवनाथ भक्तिसाराचे पहिले 10 अध्याय का वाचावे, तर आदिनाथ विचार जो आहे वारकरी संप्रदायाचं जे आधी आहे, जे अगदी सुरुवातीपासून आहेत, महादेवांपासून चालत आलेलं ते गहिनीनाथांपर्यंत. आणि गहिनीनाथांनी तर शेवटी उपदेश केलेला होता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, की ते ज्यावेळेस स्वतःचा देहत्याग करायला निघालेले होते त्यावेळेस निवृत्तीनाथांनाही त्यांनी उपदेश केलेला होता. आणि गहिनीनाथांचा खऱ्या अर्थानं त्या कुटुंबावर विशेष प्रेम होतं. म्हणून गहिनी प्रसादे निवृत्ती दातारो ज्ञानदेव सार चोजविले असे म्हणत आम्ही वारकरी सगळे रामकृष्ण हरी विठ्ठल उपासक आहोत. म्हणून खऱ्या अर्थानं 1 ते 10 अध्याय हे आमच्या दृष्टीनं अतिशय आदराचे, अतिशय पवित्र असे आहेत. 11व्या अध्यायामध्ये अशा पद्धतीनं गोरक्षनाथांचं ते जे गहिनीनाथांना तिथं त्या गावीत देऊन जातात. गोरक्षनाथांना घेऊन मच्छिंद्रनाथ बद्रिकाश्रमाला येतात आणि बद्रिकाश्रमाला आल्यानंतर महादेवांची प्रार्थना करतात आणि महादेव प्रसन्न झाले की महादेव मच्छिंद्रनाथाला म्हणतात, अरे हा गोरक्ष म्हणजे हरिनारायण आहे. कणकगिरीला मी ती जी मंत्रविद्या दिलेली होती तेव्हा मी या देहात त्याला बघितलेलं आहे, मी त्याच्यावर प्रसन्न आहे. गोरक्षाने विद्याभ्यास जरी केलेला असला तरी मनोजय तपश्चर्या केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही. अभ्यासाला तपाची जोड हवीच, त्यासाठी तू याला बद्रिकाश्रमी तपश्चर्येला ठेव, असं महादेव मच्छिंद्रनाथाला सांगतात. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणतात की हे देवाधिदेव, तुमच्या सगळ्या छत्रछायेखाली गोरक्षाचं या ठिकाणी तपश्चर्या 12 वर्षाची व्हावी अशीही माझी इच्छा असल्यामुळे मी त्याला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही त्याला या ठिकाणी तुमच्या सगळ्या देखरेखीखाली, तुमच्या सगळ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी त्याला ठेवावं अशी विनंती केली जाते. आणि गोरक्षनाथाला महादेव त्या ठिकाणी तपश्चर्याला ठेवून घेतात. काही दिवस थांबल्यानंतर मच्छिंद्रनाथ तिथून तीर्थाटनाला निघतात. आणि तीर्थाटन करताना या साधूंचं बघा, जवळपास आता मच्छिंद्रनाथांचं तीर्थाटनाचा काळ जर बघितला तर 24 वर्षाचा होत आलेला आहे. पहिले 12 वर्षाचं तीर्थाटन झालेलं होतं, त्यानंतरचं 12 वर्षाचं म्हणजे जवळपास 24 वर्षाचा कालखंड मच्छिंद्रनाथाचा होत आला. आणि असे मच्छिंद्रनाथ गोरक्षाला त्या ठिकाणी योग्य दिवशी योग्य वेळ बघून शंकरांच्या उपस्थितीमध्ये योग साधनेमध्ये बसवतात आणि महादेवांना प्रणाम करतात, दर्शन करतात. आणि तिथून अनेक तीर्थे पाहत ते 12 वर्ष फिरले आणि शेवटी रामेश्वरला परत ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी गेले. म्हणजे पहिले 12 आणि नंतरचे 12 वर्षे फिरत रामेश्वरला गेलेले मच्छिंद्रनाथांचा कालखंड जर बघितला तर 24 वर्षाने मच्छिंद्रनाथ रामेश्वरला परत गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी समुद्रस्नान केले, मारुतीचं दर्शन घेतलं. आणि मच्छिंद्रनाथाला पाहताच आनंदित झालेले मारुती म्हणाले की अहो नाथ, आपण मागे भेटलो होतो. हा मागे भेटण्याचा जो काळ होता त्याला जवळपास आता 24 वर्ष म्हणजे 2 तप होत आलेली आहेत. आठवतं का तुम्हाला? म्हणजे मी श्रीराज्यात जाईन पण त्यासाठी मला तीर्थयात्रा करून येऊ द्या असं तुम्हीच मला सांगितलेलं होतं. आणि आता हे झाल्यानंतर तुम्ही आता ह्या ठिकाणी आलेला आहात, तर आपण दिलेलं जे वचन आहे ते पूर्ण करत असताना
तुम्ही स्त्रीराज्यातल्या मैनावती राणीच्या वचनातून मला मुक्त करा, ही मी तुम्हाला विनंती करतो. मच्छिंद्रनाथ हनुमंतरायाला म्हणतात की बरोबर आहे तुमचं, म्हणजे मी दिलेला शब्द तुम्ही पाळलाय पाहिजे आणि माझी तीर्थयात्रा पण झालेली आहे. त्यामुळे मी तुम्ही जे सांगितले त्यानुसार स्त्रीराज्यामध्ये जायला तयार आहेत. चला आपण मला घेऊन चला. आणि अशा तऱ्हेने हनुमंतराय त्या स्त्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथाला घेऊन येतात. स्त्रीराज्याचं वैभव जर बघितलं तर ही राणी मैनाकिनी जी आहेत ही त्या स्त्रीराज्याची अधिष्ठात्री आहेत, म्हणजे ती प्रमुख आहे. आणि अशी प्रमुख असलेली मैनाकिनी, खरं तर ही मैनाकिनीच्या बाबतीत जर बघितलं तर उपरिचर वसू एकदा विमानात जात असताना या राणी मैनाकिनीने त्यांचं हवेमुळे वस्त्र थोडंसं बाजूला सरकल्यामुळे लिंगदर्शनामुळे त्या मैनावतीला हसू आलं. आणि हसू आल्यानंतर त्या उपरिचर वसूंना राग आला त्या गोष्टीचा. का गं, तू एक अप्सरा आहेस आणि अप्सरेने असं एखाद्या पुरुषाचं हवेमुळे वस्त्र बाजूला झाल्यामुळे त्याचे वेगळ्या पद्धतीनं बघून त्याकडे हसावं आणि त्याची उपहास करावा, हे उपरिचर वसूंना आवडलं नाही. म्हणून त्यांनी तिच्या मनात असलेल्या त्या वासनेच्या अनुषंगाने सांगितलं का, हे अप्सरे, तू स्त्रीराज्यामध्ये जाशील, तिथली राणी होशील का जिथे तुझा पुरुषांशी संबंध येणार नाही. आणि मग तिने ज्यावेळेस असं सांगितलं का माझं चुकलंय ऋषीवर, माझा उद्देश तो नव्हता, मला याबाबत क्षमादान करा, मग उपरिचर वसू सांगतात का त्या ठिकाणी माझा असलेला पुत्र मच्छिंद्र येईल, तो तुझ्याबरोबर त्या ठिकाणी तुझ्या मागणीनुसार तुझ्याशी विवाह करेल आणि त्याच्यापासून झालेल्या पुत्रानंतर जेव्हा पुत्र होईल त्यावेळेस तुझी मुक्ती होईल आणि त्या मुक्तीप्रसंगी मी स्वतः तुला न्यायला येईल. म्हणून ती मैनाकिनी जी आहे ती मैनाकिनी त्या स्त्रीराज्याची काही घटनांनुसार राणी होते. आणि राणी झाली का मग त्या ठिकाणी हनुमंतराय बुभुक्काराद्वारे तिथं जो गर्भ होतो तो गर्भ बुभुक्काराने प्राप्त होतो. पण पुरुषाचा गर्भ धारण तिथल्या स्त्रियांना होत नाही, सर्व स्त्रियांचाच गर्भधारण होतो. आणि मग त्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला दूर होण्यासाठी मच्छिंद्रनाथाला हनुमंतराय विनंती करतात. आणि हनुमंतरायानं तिथं पोहोचवल्यानंतर मैनाकिनीला सांगतात का, हे राणी, मी जो तुला शब्द दिलेला होता त्या शब्दानुसार आता ह्या ठिकाणी जे आलेले आहेत ना, का मी तुला सांगितलं होतं, तुला वचन दिलेलं होतं का मच्छिंद्रनाथ नावाचा योगी या ठिकाणी येईल, तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करेल. आणि अशी मनोकामना पूर्ण करत असताना जो योगी मी इथं घेऊन आलेलो हेच ते मच्छिंद्रनाथ. मैनाकिनीला त्यांना बघून फार आनंद झाला. चरण दर्शन घेतलं, त्यांचं स्वागत केलं आणि मारुतीला तिने वचनातून मुक्त केलं की ठीक आहे, तुम्ही दिलेलं वचन होतं त्यानुसार मी आता तुम्हाला मुक्त करते. आणि मुक्त केल्यानंतर मी आता मच्छिंद्रनाथाबरोबर या ठिकाणी या राज्याचा उपभोग घेऊ आम्ही, असं म्हणून मैनावतीला आशीर्वाद देऊन आणि हनुमंतराय मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन तिथून पुन्हा रामेश्वरी प्रभू रामचंद्रांचं भजन करण्यासाठी निघून जातात. आणि मच्छिंद्रनाथ आणि मैनाकिनी यांचं त्या श्रीराज्यातला सहवास सुरू होतो. विषय उपभोग भोगीत पुष्कळ दिवस मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आपलं वास्तव्य करतात. आता एका राणीचा असलेला पती म्हणजे तो राजाच असतो. तिथं सर्व स्त्रिया दासी ज्या होत्यात ना, त्या अप्सरांपेक्षा सुंदर अशा दासी सगळ्या प्रकारची सेवा करायला असायच्या. आणि हा सगळा शृंगार साधनांचा लवाजमा, विषय भोगांचा लवाजमा मच्छिंद्रनाथ उपभोगत असताना हळूहळू काही दिवसांनी मैनाकिनी राणीला दिवस जातात. आणि दिवस गेल्यानंतर त्या मैनाकिनी राणीला अत्यानंद होतो की तिच्या लक्षात येतं की मला उपरिचर वसूंनी जे सांगितलेलं होतं की तुला पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर तुला पुन्हा या अप्सरा लोकामध्ये परत येता येईल, हा जो उशाप दिलेला होता त्याचा काळ जवळ आलेला आहे. या आनंदामध्ये मैनावती प्रसूत होते आणि प्रसूत झाल्यानंतर तिला जे पुत्ररत्न प्राप्त होतं त्या पुत्ररत्नाचं नाव मच्छिंद्रनाथ मीननाथ असं ठेवतात. मच्छिंद्रा म्हणजे मच्छीपासून झालेला मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ, मीन म्हणजे मासा, मीन म्हणजे मासा, म्हणजे मच्छिंद्राने आपल्या पुत्राचं नाव मीननाथ असं ठेवलं. आणि मीननाथ हा उपरिचर वसूंचा अंश अवतार घेऊन जन्माला आल्यामुळे
मैनाकिनी राणीच्या आता देहमुक्तीची किंवा शापमुक्तीची वेळ जवळ आल्याचा आनंद मैनावतीला होतो आणि अशा पद्धतीने मैनावती आणि मच्छिंद्रनाथाचा अतिशय आनंदाने हा संसार चालू असतो. 11व्या अध्यायामध्ये जी काही चरित्रकारांनी लिहिलेलं आहेत ते इथपर्यंत त्यांचा संसार चालू असताना 11व्या अध्यायामध्ये चरित्रकाराने पुन्हा कथेला दुसरीकडे नेत असताना विषय असा सांगितला का हस्तिनापुरामध्ये जन्मजेय नावाचा जो राजा, जन्मजेयाच्या वंशातला बृहद्रथ नावाचा जो राजा होता, हा जन्मजेयाच्या वंशातला 7वा राजा होता आणि हा त्या हस्तिनापुरामध्ये राज्य करत होता कितीतरी वर्ष. म्हणजे गेल्या 1 वर्षापासून हा बृहद्रथ यज्ञ करत होता. सातत्यानं त्याचा यज्ञ चालू होता. आता पूर्वी राजे यज्ञ नेहमी करायचे. यज्ञ जे करायचे ते यज्ञाच्या द्वारे देवतांना आहुती दिली जाते. पण यज्ञ ही धारणा जी असायची ना, तो यज्ञ करण्याचा उद्देश राजाचा मागणी स्वरूपाचा असायचा. म्हणजे एक तर लोककल्याण असावं, जनकल्याणासाठी यज्ञ केला जायचा, किंवा पूर्वी राजांना संततीच्या संदर्भात यज्ञ केला जायचा का मला पुत्र होऊ दे. राजाकडे धनधान्य असायचं, राजाकडे असलेले सगळे गुण असायचे, म्हणून राजाने कधी धनासाठी यज्ञ केला नाही. राजाने नेहमी त्याच्या सत्ता विस्तारीकरणासाठीच यज्ञ केला का माझ्या राज्याचा विस्तार होऊ दे, माझ्या राज्याला वंश प्राप्त होऊ दे, मुलगा प्राप्त होते. असे जे काही आपण सगळे ग्रंथ वाचतो ना, याच्यामध्ये सगळ्या राजांचे यज्ञ हे स्वतःच्या क्षेत्र विकासासाठी, सत्तेच्या विकासासाठी, सत्तेचं क्षेत्र मला वाढीव प्राप्त होण्यासाठी केलेले यज्ञ आहेत. दुसरे यज्ञ जे राजानं केलेले ते अतिशय स्वतःच्या कुटुंबासाठी केलेले का मला पुत्रप्राप्ती होऊ दे, कन्याप्राप्ती होऊ दे. विशेषतः त्याच्यामध्ये बहुतेक राजांनी पुत्रप्राप्तीचीच मागणी केलेली. त्यामुळे पूर्वीचे जे यज्ञ झाले त्या एकाही यज्ञामध्ये माझ्या राज्यातल्या प्रजेला सुख समृद्धी प्राप्त होऊ दे, ज्ञान प्राप्त होऊ दे, अशा बाबतीत कधी यज्ञ राजांचे झालेले बहुतांश दिसत नाही. असा बृहद्रथ राजा हा जो यज्ञ करतो त्या यज्ञामध्ये त्याला पुत्र आहे. पहिला बृहद्रथ राजाला पहिला पुत्र आहे. म्हणजे मिनकेत नावाचा त्याला पुत्र असताना सुद्धा बृहद्रथाने जो यज्ञ केलेला होता हा यज्ञ, त्या राजाने केलेला यज्ञ हा सार्वभौम यज्ञ होता. त्या यज्ञामध्ये शंकराने जो त्याच्याकडे येणारा, शंकराची सगळी धारणा उज्ज्वलित करणारा जो आपण काय म्हणतो त्याला, त्याला जाळलेलं होतं. म्हणजे कोण जाळलेलं होतं आपण शंकराने? कामदेव जाळलेला होता. शंकराने जो कामदेव जाळलेला होता, वासना उद्दीपित करणारी विचारधारा शंकराने जाळलेली होती. पण कोणी ती जी जाळलेली विचारधारा होती ती प्रत्येक विचारधारा वासनेच्या रूपानं पुन्हा तशीच असते. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, असं संत म्हणाले का तुमची जशी वासना असेल त्या पद्धतीनं तुमचा जन्म होतो. अशा कामदेवाची जी वासना होती ती वासना अग्नीच्या जवळ स्थिरावलेली होती, अग्नीने ती स्वतःजवळ ठेवलेली होती. आणि बृहद्रथ राजाच्या यज्ञामध्ये अंतरिक्ष ऋषींनी ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं का मला भगवान कृष्णाने जी वेळ दिलेली, जन्म कधी घ्यायचा, केव्हा घ्यायचा, कुठे घ्यायचा, ही जी आज्ञा दिलेली त्या आज्ञेनुसार आता माझं जन्माची वेळ आलेली आहे, मला अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. म्हणून नवनारायणपैकी अंतरिक्ष ऋषी जे आहेत ना, त्यांनी त्या अग्नीमध्ये, ते जे बालक अग्नीच्या ताब्यात होतं, अग्नीजवळ जो कामदेवाचा वासनारूपी असलेला, त्यांचा वासनेच्या द्वारे प्राप्त असलेला जो सूक्ष्म देह होता, त्या देहात अंतरिक्ष त्या ठिकाणी प्रवेश करतात. आणि अंतरिक्षाने प्रवेश केल्यानंतर यज्ञकुंड ज्यावेळेस सर्व आहुती आटोपल्यानंतर, पूर्णाहुती आटोपल्यानंतर ब्राह्मण मंडळी, ते यज्ञ करणारी मंडळी ज्यावेळेस त्या यज्ञातली रक्षा अशी बाजूला काढत असतात, त्यावेळेस त्या रक्षेमधून एक तेजपुंज असं बालक त्या यज्ञकुंडातून वर आलं. आणि ते तेजपुंज बालक यज्ञकुंडातून वर आल्यानंतर ती सगळी यज्ञ करणारी मंडळी आश्चर्यचकित झाली. का रे, आपण यज्ञामध्ये ज्या आहुती दिल्या, ज्या समिधा दिल्या, त्या समिधांच्या द्वारे हा प्रसाद तयार झालेला आहे. म्हणून ते राजाला आनंदाने सांगतात की राजा, अग्नीने हा प्रसाद दिलेला आहे. राजा त्या मुलाला जवळ घेतो आणि राजाला अत्यंत आनंद होतो. का रे, मला पूर्वीचा पुत्र आहे मिनकेत, आणि हा एक पुत्र प्राप्त झाला, अग्नीच्या द्वारे हा प्राप्त झाला.
म्हणून याचं नाव जालंधर असं ठेवलं जातं. आणि हा पुत्र राजा आपली सुलोचना नावाची जी पत्नी आहे त्या पत्नी जवळ देतो. ती पत्नी ज्यावेळेस त्याला जवळ घेते ना, त्यावेळेस कोणत्याही स्त्रीच्या जवळ एखादं बालक आलं तर तिच्यामध्ये मातृत्व जागृत होतं. तिच्यामध्ये जी करुणा आहेत, स्त्रीमध्ये जो पुरुषापेक्षा जो एक गुण जास्त आहेत करुणेचा, ती करुणा ओघावते, करुणा श्रवायला लागते आणि ती माया, ममता आणि प्रेम याद्वारे तिचं त्या बालकावर प्रेम होतं. आणि सहस्त्रधारांसारख्या स्तनातून धारा येत असताना ती बालकाला दुग्धपान करायला लागते. आणि असं दुग्धपान झाल्यानंतर ते बालक हळू ब्रद्रवा आणि सुलोचनाच्या संस्कारामध्ये मोठं होत असताना, लहान मुलं जेव्हा मोठी होत चालतात ना, तेव्हा शास्त्रविधीनुसार त्यांचा उपनयन होतो. उपनयन म्हणजे विशिष्ट वयामध्ये त्यांच्यावर केलेले संस्कार असतात, त्यानुसार त्यांचं शिक्षणाचा मार्ग त्यांना दिला जातो. म्हणजे पूर्वीचे शिक्षण तर ही नेहमी गुरुकुल पद्धतीची असायची. राजा आणि राजाचा जो पुरोहित असायचा, राजकुलगुरू जो असायचा, त्या कुलगुरूकडे राजघराण्यातली मुलं शिकायला जायची. आणि त्या मुलांचं शिक्षण आटोपलं की मग त्यांना या राज्यकारभारामध्ये रस असेल किंवा कुठल्या ज्या गोष्टीमध्ये रस असेल त्या गोष्टी त्यांना दिल्या जायच्या. अशा पद्धतीनं त्या जालंधराचं उपनयन आटोपलं. भरद्रथ राजेने आपल्या गुरुकडनं त्यांना जे काही शिक्षण द्यायचं विशिष्ट वयांपर्यंत शिक्षण दिलं असताना मुलगा जसा मोठाच झाला. आपल्याकडे मूल मोठं झालं पूर्वीच्या काळी. आता तर मुलं शिक्षणामुळे खूप मोठी होतात, म्हणजे 25, 30, 28 वर्षापर्यंत मुलं होतात आणि मग विवाहाकडे जातात. का तर मुलांना असं वाटतं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. वडिलांनी केलेले कष्ट आहेत, आपण स्वतः काहीतरी शिकलो आहोत, त्यात कुठेतरी आपण उपजीविकेच्या माध्यमातून नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा करावा आणि स्वतःचं धन अर्जित करावं. त्यातून आईवडिलांना सांभाळावं की न सांभाळावं तो नंतरचा त्यांचा प्रश्न असतो. पण असं धन अर्जित केलं की मग आपण विवाहाकडे जावं असं आत्ताच्या मुलांना वाटतं. तसं पूर्वी नव्हतं. पूर्वी अतिशय कमी वयापर्यंत विद्यार्जन व्हायचं आणि ते विद्यार्जन जे असायचं ते विद्यार्जन आटोपलं का आईवडिलांना असं वाटायचं का माझ्या मुलाचा विवाह व्हावा. म्हणून पूर्वीच्या काळी मुलांचे आणि मुलींचे विवाहही लवकर व्हायचे. म्हणून असा लवकर त्या आपल्या भरद्रवा राजाने निर्णय घेतला की आपण ह्या आपल्या जालिंधराचा विवाह करू. अशा पद्धतीनं निर्णय झाल्यानंतर आई त्याला सांगते का अरे जालिंधरा, वडिलांनी आणि आम्ही असा निर्णय घेतला आहे का तुझा विवाह करायचा आहे. तर जालिंधर विचारतो, आई गं, हा विवाह करायचा म्हणजे नेमकं काय करायचं गं? इतकं तर मी अज्ञान नाही आहे. तर एक स्त्री माझ्यासोबत राहणार आणि तिच्यापासून पुन्हा उपजीविकेचं साधन निर्माण करण्यासाठी किंवा वंश चालवण्यासाठी मी तिच्याशी रत व्हायचं आणि मग तिला पुत्र संतती होणार, मी पुन्हा त्यांचा पिता म्हणून त्यांच्यावर संस्कार करायचे आणि पुन्हा त्यांचा विवाह करायचा, पुन्हा त्यांना मुलं होणार. हे चक्र चालूच असणार आहे का संसारामध्ये? पण मला यामध्ये आनंद वाटत नाही ना. मला एक गोष्ट असं वाटते का आपण ज्या कारणासाठी आहोत ना ते कारण कुठंतरी समाधानकारक मला अजूनही वाटत नाही. माझं समाधान होऊ दे ना थोडंसं. म्हणून तो आईला काही गोष्टी समजून सांगत होता आणि शेवटी ते म्हटले की नाही बाबा, अरे आम्ही तुझे आईवडील आहोत. कोणते आईवडील पुत्राचा विनाश व्हावा किंवा पुत्राचं नुकसान व्हावं असं कधी बघता का? त्याला आनंदच प्राप्त व्हावा, त्याच्या जीवनामध्ये चांगलंच व्हावं अशी कामना सतत प्रत्येक आईवडील करतात ना. म्हणून नाही हे जालंधर तू यासाठी तयार हो. पण जालंधर हे बघतो की आता विरोध तर करायचा नाही आणि त्यांना काही म्हणायचं नाही. म्हणून जालंधर एक रात्री हळूच राजवाडा सोडून जंगलाच्या दिशेने निघून जातो. जंगलाच्या दिशेनं दूरवर गेलेला जालिंधर एका घनदाट अशा निबिड परिसरात शिरतो. थकवा आल्यामुळे तो झोपतो. मध्यरात्रीच्या वेळेस जंगलामध्ये वाहणारी हवा जी असते ती हवा, काही वृक्ष एकमेकाला घर्षण करतात आणि अग्नी हा नेहमी घर्षणाने तयार होत असतो. वृक्षांच्या घर्षणाने त्या जंगलामध्ये अग्नी प्रज्वलित होतो आणि प्रज्वलित झालेला अग्नी सुकलेल्या वाळलेल्या वृक्षांच्या काही ठिकाणी पडल्यानंतर ते पेट घेतात आणि पेट घेतल्यानंतर त्या जंगलाला आग लागते. ते जंगल धाड 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 पेटत निघतं. तो अग्नी असं सगळ्यांना, अग्नी हा सर्व भक्षी असल्यामुळे त्याच्यासमोर जे येईल त्याला स्वाहा करण्याचं तंत्र फक्त अग्नीकडं आहेत. त्यामुळं अग्नी असा प्रवास करत सगळं जंगल भस्मसात करत चाललेलं असताना ज्या ठिकाणी जालिंधर त्या वडामध्ये झोपलेला होता तिथपर्यंत अग्नी येतो आणि आल्यानंतर तो बघतो, अरे इथं तर एक बालक आहे. अग्नी थांबतो, त्या बालकाकडे बघतो, अरे हा तर माझाच पुत्र आहे ना, ज्याला मी ब्रद्रव्याच्या यज्ञामध्ये ठेवलेला होता. मग त्याच्या लक्षात येतं. अग्नी त्या ठिकाणी थांबतो आणि थांबल्यानंतर त्या बालकाला उठवतो, जागा करतो. अरे उठ जालंधर. तो जालंधर उठतो. तो तर मी तुझा पिता आहे, मी तुला ब्रद्रव्याच्या त्या यज्ञामध्ये ठेवलेलं होतं. तू अग्नीपासून तुझी उत्पत्ती आहे.
तुला ह्या अग्नीपासून कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. मग आता तू या ठिकाणून चल. तो म्हणतो का मला तुम्ही कुठं नेणार आहात? तो तर मी तुला घराकडे नेणार नाही. तुझी जी इच्छा आहे, तुझं जे मनोगत आहे ते माझ्या लक्षात आल्यामुळं तू आता या ठिकाणून चल. मी तुला हव्या असलेल्या, तुझ्या मनात असलेल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी योग्य अशा ठिकाणी घेऊन जातो. अशा प्रकारचा विचार या नवनाथ भक्ती कथासारमध्ये कथासार लेखक देत असताना त्या अध्यायाचं फलश्रुती सांगतात की ह्या अध्यायामध्ये हा अध्याय जर तुम्ही वाचला तर अग्निपीडा तुम्हाला होणार नाही. तुमच्या घरातले ग्रहदोष जे असतील ते ग्रहदोष नाहीसे होतील. अशा पद्धतीचं ही फलश्रुती सांगत असताना या ठिकाणी हा 11वा अध्याय विश्रांती करतो आणि 12व्या अध्यायाकडे आपल्याला हे लेखक घेऊन जात असताना 12व्या अध्यायामध्ये हेच अग्नी त्या जालंधरला सांगतात की तुझ्या मनात जे आहे ते मी ओळखलेलं आहे. तू संसारात रममान होणार नाही हे मला माहीत, का तर तू अयोनी संभव झालेला आहे. अयोनी संभवाच्या विचारधारेला संसार आणि ह्या गोष्टी चालणारच नाही. म्हणून अग्नी त्याला विचारतो का बाळा आता मला सांग, तुझ्या मनातली इच्छा कोणती आहे ती मला सांग, मी तुला ती पूर्ण करेन. जालंधर म्हटले की हे अग्निदेवा, खरं तर मला कसलीच इच्छा नाही, पण मी धारण केलेल्या मनुष्य देहाचं सार्थक झालं पाहिजे ना. मनुष्य देह हा कधीही प्राप्त होत नाही ना. पाप पुण्य समसमानच झालं तर मनुष्य देह प्राप्त होतो असं आमचे संत सांगतात, शास्त्र सांगतं. आता हे पाप पुण्य समसमान मोजायचं कशा, कुठल्या मीटरनं मोजायचं या बाबतीतलं काही आपल्याला माहीत नाही. पण मनाच्या अनुषंगाने जे कर्म आपण करतो ते कर्म खऱ्या अर्थानं स्वतःला विचारायचं. जे कर्म केले ते योग्य आहे की अयोग्य आहे त्याचं जे गणित आपण मांडू त्यावर पाप पुण्याचं गणित होतं. म्हणून पाप आणि पुण्य कुठं आहेत, ते कसं असतं, काय केल्याने पाप होतं आणि काय केल्याने पुण्य होतं हे अजूनही जीवाला माहीत नाही. किंबहुना या पाप पुण्याच्या गोंधळावरच आत्तापर्यंत सगळ्या जीवांना अनभिज्ञ ठेवल्यासारखं वाटतं. म्हणून संत सांगत असतात का त्या पाप पुण्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही नैमित्तिक कर्म जे कराल, जे कर्म कराल ते कर्म करत असताना फक्त नामस्मरण करा. काहीही करताना फक्त नामस्मरण करा. नामस्मरणाने तुमचा देह शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, सर्व पाप जळून गेल्याशिवाय राहणार नाही. पापाचे कळप पळती पुढे असं माऊली हरिपाठामध्ये सांगतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे जर म्हटलं तर पापाची कळप पळती पुढे, पाप आपल्याला लादणार नाही. म्हणून अशा पद्धतीचं जालंधर सांगतो की मला मूळतः हे देवा की मी ज्या मनुष्य देहामध्ये आलं त्याचं सार्थक झालं पाहिजे. इतर अनेक जण नुसतेच जन्म घेतात आणि मरतात, हो मला तसं नाही करायचं. म्हणजे सगळेच जीव जन्माला येतात आणि मृत्यू पावतात, पण जन्माला आला आणि मेला यापेक्षा तो जो मधला काळ आम्हाला प्राप्त होतो ना, जन्म आणि मृत्यूच्या मधला काळ किती आहे, तर शास्त्राने त्याची वेळ फक्त एक श्वासाची केलेली का एक श्वासाचा अंतर तुमच्या जन्म आणि मृत्यूचा आहे. मग हे एक श्वासाचा अंतर जन्म आणि मृत्यूचा असेल तर त्याचं रूपांतर आम्हाला वर्ष महिने आणि दिवसामध्ये जर प्राप्त होत असेल 100 वर्षाच्या गणनेमध्ये, तर त्या काळामध्ये आम्ही असं कृत्य करावं की किमान आमच्या मृत्यूनंतरसुद्धा नाही काय आमचं नाव घेता आलं, पण आमचा विचार तरी तसाच राहिला पाहिजे. या देशात कितीतरी ऋषीमुनी असतील, कितीतरी विद्वान असतील, कितीतरी समाजसेवक असतील, कितीतरी राजकारणी असतील, कितीतरी धर्माचे अधिष्ठाता असतील आणि कितीतरी संत महंत असतील, आजही त्यांची नावं घेतात. माऊलीसारख्यांचा विचार केला तर 750 वर्षाचा कालखंड झाला तरी ज्ञानेश्वर माऊलींच्या नावानं आजही उद्घोष होतो. तुकाराम महाराजांच्या नावाने आजही उद्घोष होतो. म्हणजे संतांचा उद्घोष का होतो एवढी वर्ष होऊन गेली तर, कारण त्यांनी दिलेला जो विचार आहे तो स्वार्थाचा नाही, समाज कल्याणाचा आहे. त्यांनी जे काही लिहून ठेवलेले आहेत, त्यांनी जी काही अभंग रचना केली, त्यांनी जो काही विचार प्रसवला तो स्वतःच्या हिताचा न प्रसवता जगाच्या कल्याणाचा प्रसवला. आणि आम्हाला 100 वर्ष जर मिळाले तर आम्ही केवळ आणि केवळ माझी पत्नी, माझी मुलं, माझी सून, माझे नातू हा स्वतःचाच विचार करत असल्यामुळे आमच्या मृत्यूनंतर काय होतं, फक्त दशक्रिया होती,
प्रथम पुण्यस्मरण होतं, द्वितीय पुण्यस्मरण होतं. या पलीकडे आमची नावं स्मरणात राहतील असं आमच्याकडनं कुठलंही कर्तृत्व होत नाही. म्हणून जालिंदर आम्हाला समाजाला सांगत असतो की बाबांनो, मनुष्य देहाचं सार्थक करण्यासाठी काही जण जन्माला येतात आणि मरतात. तसं माझं होऊ नये हे जालिंदर स्वतःच्या पित्याला सांगतो की माझं असं होता कामा नये, माझ्या हातून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. आणि ते ऐकून अग्नीला इतका आनंद होतो. मला सांगा, कोणत्या बापाला आनंद होणार नाही हो? असं जर एखादा मुलगा म्हटला की बाबा माझ्या हातून काहीतरी असं शिक्षण झालं पाहिजे का आपल्या कुळाचं नाव घेतलं पाहिजे, मी IAS झालो पाहिजे, मी शास्त्रज्ञ झालो पाहिजे, मी उच्च विद्या विभूषित झालो पाहिजे, आपल्या कुळात कोणी असं शिकलेलं नाही, असा जर मुलगा बापाला म्हणाला तर त्या बापाचं ऊर भरून येतं, त्याला आनंद वाटतो. तो त्याच्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतो आणि खर्च करायला तयार असतो. अग्निदेवाला आनंद होतो. आणि अग्नीला असा आनंद झाल्यानंतर अग्नीच्या लक्षात येतं की तुझ्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल, जीवन आणि जीवनाचं मूल्य समजून जर घ्यायचं असेल, तर मी तुला योग्य व्यक्तीच्या कॉलेजमध्ये दाखल करतो. म्हणून अग्नी जालिंदराला खांद्यावर घेतात आणि घेऊन कुठे येतात? दत्तात्रयांकडे येतात. अत्रिनंदन दत्तात्रयांकडे आल्यानंतर त्या अग्निदेव दत्तात्रयांना प्रणाम करतात आणि सांगतात की हा जालिंदर नावाचा जो अवतरलेला अंतरिक्ष ऋषी आहेत ना, मदन जेव्हा दहन झाला होता ना, तेव्हा मदन माझ्या ठिकाणी स्थिरावलेला होता. त्या शिवतेजाने युक्त असलेल्या सूक्ष्म रूपाने तो माझ्याकडे राहिलेला होता. आणि भद्र राजाच्या सोमयाग करीत असताना ते तेज मी त्या यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषींच्या जीवांसह मी बाहेर काढले. आणि असं तेज मी त्याला दिल्यानंतर हे त्याचा जन्म झालेला असल्यामुळे आपण त्याला त्याच्या जीवनाचा योग्य असा मार्गक्रम उपक्रम सांगावा, त्याला आपण दीक्षा द्यावी, त्याला आपण अज्ञानाचं संज्ञान करावं ही विनंती अग्नी करतात. आणि दत्तात्रयांजवळ त्या ठिकाणी ठेवतात. दत्तात्रयांजवळ राहिलेला हा जालिंदर नित्यपणे दत्तात्रयांसोबतच राहतो. दत्तात्रय सकाळी उठले की भागीरथीमध्ये स्नान करतात, पांचालेश्वरी भोजन करतात, माहूरगडाजवळ रेणुका मातेजवळ विश्रांती करतात. अशा पद्धतीने जालिंदरसुद्धा दत्तात्रयांसोबत प्रवास करायचा. दत्तात्रयांनी त्याला 12 वर्षामध्ये वेगवेगळी शस्त्रास्त्रे, त्याच्यानंतर शास्त्रे, वेद, विद्या व कला यांचं संपूर्ण असं 12 वर्षामध्ये दत्तात्रयांनी ज्ञान दिलं. आणि अशा रीतीने विद्या संपन्न झाल्यावर सर्व देवतांची त्याला दर्शनं करवली, त्यांच्याकडनं वरदान दिलं दत्तात्रयांनी सांगितल्यानंतर. आणि हे झाल्यानंतर अग्नीला बोलवलं जातं आणि सांगतात की बाबा, अग्नी फार संतुष्ट झाला आणि त्यांनी जालिंदराला सांगितलं की मच्छिंद्रनाथाने ज्या पद्धतीने सगळ्या देवतांना प्रसन्न करून आशीर्वाद घेतलेले होते, अशा पद्धतीने तू करावं, जेणेकरून तू जे दत्तात्रयांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली त्या दीक्षेमध्ये तू कवित्व करावं, काव्य करावं, समाज हिताचं, समाज कल्याणाचा तू विचार करावा, हे अग्नी सांगतात, दत्तात्रय सांगतात. आणि मग त्या ठिकाणी तशा पद्धतीनं माहिती मिळाल्यानंतर जालिंदराला सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं, सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर बद्रीनाथ जालिंदराला एक गोष्ट सांगतात, अरे जालिंदरा, या हिमालयामध्ये एक महाअजस्र असा महाकाय दिग्गज हत्ती आहे. आणि या हत्तीच्या कर्णरंध्रामध्ये ब्रह्मतेज ज्या सकलित झालेलं होतं ते ब्रह्मतेज त्या हत्तीच्या कर्णरंध्रात पडलेलं आहे. आणि त्या कर्णरंध्रात पडलेल्या ब्रह्मतेजामध्ये प्रबुद्ध नारायणाने अवतार संचार केलेला आहे. त्याला जवळपास आता 12 वर्षाचा कालखंड होता. तर तू असा एवढा महाकाय हत्ती, तो अतिशय अहंकारी आहे, तर मग त्याला जर तू प्राप्त केलेल्या विद्येच्या द्वारे नियंत्रित करू शकला तर तो प्रबुद्ध नारायण जो त्याच्या कर्णरंध्रात जन्माला आलेले, त्याला तू बाहेर काढून तुझं शिष्य कर आणि त्याला ज्ञानी कर. अशी आज्ञा प्राप्त झाल्यावर ते हिमालयात असा हत्ती कुठे फिरतोय बघितलं. आणि असा महाकाय दिग्गज बघितल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेल्या विद्येचं स्मरण करत जालिंदरनाथ दत्तात्रयांचं स्मरण करतात, गुरूंचं स्मरण करतात. आणि त्यानुसार मोहनास्त्र आणि स्पर्शास्त्राच्या द्वारे, म्हणजे स्पर्श म्हणजे स्पर्श, आपला स्पर्श झाल्यानंतर स्थिरावणे, आणि मोहनास्त्र म्हणजे आपल्याकडे बघितल्यानंतर मोहित होणे किंवा त्याच्याकडे बघितल्यानंतर मोहित होणे, या दोन्ही कला ज्या जालिंदराला प्राप्त झाल्या होत्या त्या कलांच्या आधारे त्या महाकाय गजाला त्या ठिकाणी जालिंदर स्थिर करतो. आणि त्याच्या कर्णरंध्राजवळ जाऊन तो सांगतो, कारण हे प्रबुद्ध नारायणा, मी अंतरिक्ष बोलतोय. अरे बाबा, मी अंतरिक्ष अवतारित झालो, तो जालिंदर म्हणून अवतारित झालेलो आहे. आणि हे प्रबुद्धा, तुझंही अवतरण झालेलं आहे, मी या ठिकाणी आलेलो आहे, तुला माझं शिष्य व्हायचं असल्यामुळं तू या कर्णरंध्रामध्ये जन्माला आला, म्हणून मी तुझं नाव काणिपनाथ असं ठेवतो. ये बाहेर
म्हणून त्याला हाक मारली जाते. आणि प्रबुद्ध नारायणाला जेव्हा हाक मारली जाते, अरे कानिफा, हे प्रबुद्धा, अरे ब्रह्मसुता दीक्षा दे धारण करून तू या दिग्गजाच्या कानात येऊन राहिला आहेस ना, तू बाहेर ये. हे अग्निदेव, हे महादेव आणि मी अंतरिक्ष तुला जालंधर रूपाने बोलवत आहेत, तुझे कार्य तुझी वाट पाहत आहेत, लवकर बाहेर ये, लवकर बाहेर ये. त्याला हाक मारतात आणि त्याच वेळेस त्या हत्तीच्या कर्णरंध्राच्या अंतर्भागातून एक तेजपुंज असा तपस्वी असलेला तरुण मुलगा बाहेर येतो. तो बाहेर आल्यानंतर बघतो की महादेव आहे, अग्नी आहे, त्या ठिकाणी जालंधर आहेत. हे सगळे बघितल्यानंतर त्यांना प्रणाम करतो आणि प्रणाम केल्यानंतर जालंधर त्याला आपल्या हाताशी घेतो आणि आपल्या हाताशी घेतल्यानंतर त्याला खाली जमिनीवर उतरवल्यानंतर सांगतो की हे काणिपनाथ, तू ह्या सर्वांचं प्रणाम केल्यानंतर ह्या सगळ्यांचं तू दर्शन घे. आणि अशा पद्धतीचं दर्शन झाल्यानंतर जालंधराचं अज्ञान दूर होण्यासाठी, काणिपनाथाचं अज्ञान दूर होण्यासाठी जालंधर काणिपनाथांच्या मस्तकावर हात कशासाठी ठेवतात, तर त्याला अद्वय ब्रह्माचा साक्षात्कार व्हावा आणि त्याच्या अंगी सात्विक भाव प्रगट व्हावे म्हणून त्याच्या मस्तकावर हात ठेवतात. आणि हात ठेवल्यानंतर त्याला परंपरेनुसार, त्याला दत्त परंपरेची विद्या देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी त्याला वचन देतात. आणि अग्नीला सांगतात की आता मी याला माझा शिष्य केल्यामुळे मी याला सर्व प्रकारचं ज्ञान देतो. म्हणून कानिफाला ते त्या ठिकाणी सर्व प्रकारची अस्त्रशस्त्रे देतात. पण कानिफावर त्यांचा अजून विश्वास नसतो. जालिंधराला माहिती आहे हत्ती हा अंकारी आहे आणि त्याच्या शरीरातून जन्म झालेला असल्यामुळे याला काही विद्या द्यायला नको, म्हणून संजीवनी आणि वाताकर्षण विद्या या 2 विद्या काही काणिपनाथाला दिल्या जात नाही. अशा पद्धतीच्या सर्व विद्यांनी काणिपनाथाला संपूर्णपणे ज्ञान दिल्यानंतर त्या ठिकाणी तपश्चर्याला बसवलं जातं. आणि तपश्चर्याला बसवल्यानंतर काही दिवस तिथं थांबून हे सगळेजण त्या ठिकाणी देवतांजवळ थांबतात. आणि थांबल्यानंतर जालिंधरनाथ पुढचा प्रवास करायला निघतात. आपल्याला हा जो 12वा अध्याय या ठिकाणी दिसतोय तो जालिंधरनाथाचा जन्म झाल्यानंतर काणिफांचा जन्म होतो. जसं मागे आपण बघितलं की मच्छिंद्रनाथांच्या परंपरेचा म्हणजे गोरक्षांची परंपरा म्हणजे गैणीनाथ या परंपरेचा 1 ते 10 पर्यंत जन्म झाला. आता या 11 आणि 12व्या अध्यायामध्ये जालिंधराचा जन्म होतो आणि जालिंधरांचे शिष्य काणिपनाथ यांचा जन्म या ठिकाणी होतो. म्हणून या अध्यायाची फलश्रुती सांगितली का देवतांचा क्षोभ जर असेल, देवता रुष्ट जर झालेले असतील तर त्या रुष्ट नाहीशा होतील आणि सर्व देवता तुमच्यावर अनुग्रह करतील. या अध्यायाची फलश्रुती या ठिकाणी सांगितली गेल्यामुळे या अध्यायाला आपण या ठिकाणी विश्रांती देऊ.